मजेत ना? मी सोनल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आत्ता जे आहे ते माझं आवरून झालेलं आहे आणि मी आलेली आहे आता किचनमध्ये। देवपूजा करून झालेली आहे आणि सोहम गेलेला आहे आता स्कूलमध्ये। हे त्याला सोडवायला गेलेले आहेत आणि सोहमला द्यावे लागतात 2 टिफिन, एक स्मॉल रिसेसचा आणि एक बिग रिसेसचा। तर आज त्याला स्मॉल रिसेसमध्ये न्यायची होती इडली आणि चटणी। मग आज इडली आणि चटणीच केलेली आहे आणि बिग रिसेसमध्ये त्याला भाजीपोळी दिलेली आहे। तर आम्ही त्याला स्मॉल रिसेसला असा पदार्थ देते की जेणेकरून आमच्या नाश्त्यालाही तेच होऊन जाईल, कारण की मग त्याच्या टिफिनला वेगळं करायचं आणि आमच्या नाश्त्याला वेगळं करायचं। त्याच्यापेक्षा मग त्याला स्मॉल रिसेसला अशी गोष्ट दिली की मग जे करून आमचाही नाश्ता त्याच्यामध्ये होऊन जाईल। तर असाच पदार्थ जो आहे मी त्याला देत असते। आता पप्पांचा जो आहे तो नाश्ता करून झालेला आहे, कारण की पप्पांना घ्यायच्या असतात गोळ्या। त्याच्यामुळे मग सर्वात अगोदर मी पप्पांना नाश्ता दिलेला आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांसाठी आता मी नाश्ता जो आहे तो काढत आहे। अजून मिस्टर काही आलेले नाही आहे, आता आम्ही दोघंच नाश्त्यासाठी राहिलेलो आहे। आणि सकाळी सकाळी इतकी घाई गडबड असते, इतकी धावपळ असते आणि टिफिन जर म्हटला की किचनवर जे आहे ते मेसीनेस हा होतोच। तर सर्वात अगोदर मी ते क्लीन करून घेतलं आणि आता हे येईपर्यंत मी इडली जी आहे ती काढून घेतली आणि इथे चटणी पण तयार आहे। आणि सकाळपासून जर काही चहा वगैरे घेतलेला नव्हता, आता नाश्ता झालेला आहे। चहा मी उकळायला ठेवलेला होता, नाश्ता होईपर्यंत चहाही बनवून तयार आहे। आता चहा घेणार आणि त्याच्यानंतर मग आपली जी रोजची क्लिनिंगची कामं आहेत ती तर करणारच। तर आता बाकीची कामं सर्व तशीच आहे माझी। आणि आत्ता मी जेवणामध्ये बनवत आहे शिमला मिरचीची भाजी आणि मी कांदा आणि शेंगदाण्याचा कूट टाकून शिमला मिरचीची भाजी बनवते। आता प्रत्येकाची भाजी बनवण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते। काही जण फक्त कांदाच टाकतात, काही जण जे आहे ती शेंगदाण्याचा कूट टाकतात, पण मी शेंगदाणा आणि कांदा हे दोन्ही टाकते। त्याने भाजीला जी आहे ती छान टेस्ट येते आणि माझ्या घरात आहे अशाच पद्धतीची भाजी आवडते, त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने बनवते। तर आता भाजी शिजेपर्यंत मी पोळ्या करून घेते आणि मग गरमागरम जो आहे तो स्वयंपाक तयार। तर हे बघा इथे भाजी शिजलेली आहे। आता शेंगदाण्याचा कूट टाकला, तो व्यवस्थित मिक्स करून घेतला की 1-2 ते 3 मिनिटात भाजी आपली खाण्यासाठी रेडी आणि खूप छान टेस्टी भाजी लागते। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा। व्हिडिओ आवडला असेल